नमस्कार मित्रांनो, आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी रिव्हिजन घेतोय. तरी फास्ट ट्रॅकमध्ये घेणार आहे. त्यात जवळजवळ आपल्याला 8 ते 9 प्रश्न येणार आहेत. 8 ते 9 तासाचा आपला हा सर्व प्रोग्राम असेल. यानंतर यामध्ये आपले बरेचसे PYQ रिपीट होणार आहेत आणि लवकरात लवकर आपण हे संपवण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवात करूया. तर आर्टिफिशियल जे आपलं प्लांट क्लासिफिकेशन होतं, त्यामध्ये आर्टिफिशियली जे क्लासिफाय करायचं काम केलं होतं ते अरिस्टॉटलने केलं होतं. हे बघा, आर्टिफिशियली जे होता तो अरिस्टॉटल होता आणि जो कार्लिनेस होता आणि बेंथमॅन वोकर यांनी कुठली सिस्टीम, यांनी नॅचरल. हे आपला PYQ आहे. बेंथमॅन वोकर क्लासिफिकेशन नॅचरल सिस्टीम यांनी तयार केली होती. आणि त्यानंतर डार्विन होता, त्यांनी इव्हॉल्युशनरी बेसिसवर ते करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर येतो आपला आला विल्यम हेनिंग. त्याने काय केलं होतं, क्लॅडिस्टिक फायलोजेनेटिक या पद्धतीने त्याने विभागण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर येते आपलं मेलमध्ये काय असते. मी सर्व एकच आहे माहिती का, मी वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये म्हणजे तुम्हाला एक असं स्ट्रक्चरली नाही दिसणार आहे. याच्यामध्ये काही मी एक्स्ट्रा पॉईंट बी ॲड केले ते जे की विचारले जातात बऱ्यापैकी, त्यामुळे तुम्हाला साईडला दिसत असेल या प्रकारे मी असं केलेलं आहे. तर मेलमध्ये कोण असतात त्याला मायक्रोस्पोरेंजिया म्हणतो आपण, आणि फिमेलमध्ये कोण असतात त्यामध्ये त्याला म्हणता मेगास्पोरेंजिया. मेल कोनला मायक्रोस्पोरेंजिया, फिमेल कोनला मेगास्पोरेंजिया. आणि ते त्याच्यातून पोलन प्रोडक्शन होते मेलमधून आणि फिमेलमधून ओव्हल. आणि ते जे पोलन प्रोडक्शन आहे ते मायक्रोफाईल, त्यामधून ते ॲनिमोफिली काय असते, पॉलिनेशन बाय बर्ड, त्याला म्हणतो ॲनिमोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय बर्ड, त्याला म्हणतो ॲनिमोफिली. त्यानंतर येतो आपलं शाकीय व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन, रनर आणि स्टोलन. आपल्याला हे प्रश्न बरेचदा विचारले गेले आहेत. रनर आणि स्टोलन कशासाठी, रनर आणि स्टोलन काय, स्ट्रॉबेरी स्पायडर प्लांट, रनर आणि स्टोलन. S फॉर स्ट्रॉबेरी स्पायडर, स्टोलन रनर. RS स्टोलन आणि रनर हे कशासाठी व्हेजिटेटिव्ह प्रोडक्शन प्रोपोगेशनमध्ये. तर ते झालं आपला स्ट्रॉबेरी आणि स्पायडर प्लांट. त्यानंतर तो रायझोममध्ये जिंजर आणि बांबू आणि काय दिसलं आपलं टर्मरिक. जिंजर, बांबू आणि टर्मरिक. रायझोम्समध्ये जिंजर, बांबू आणि टर्मरिक. त्यानंतर ट्यूबर्स म्हणजे पोटॅटो, पोटॅटो. बल्ब, ओनियन, टुलिप आणि स्टेम मॉडिफिकेशन आहे. हे बल्ब जे आहेत हे ओनियन आणि हे कशापासून आहेत बनलेले आहेत, ते स्टेम मॉडिफिकेशन आहेत. असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं ब्रायोफायलम, लिप कटिंग, हा बी प्रश्न बऱ्यापैकी आलेला आहे. त्यानंतर येतो आपलं फ्रॅगमेंटेशन कशाला होतं, अल्गीमध्ये स्पायरोगायरा. अल्गीमध्ये स्पायरोगायराचं काय होतं, फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर स्पोर फॉर्मेशन, मॉजेस अँड फंड्समध्ये स्पर्म फॉर्मेशन, स्पोर फॉर्मेशन. त्यानंतर आपल्या कटिंग्समध्ये काय, रोज, शुगर केन, ग्रेपवाईन. हे मग काय आपलं कटिंगमध्ये शुगर, ग्रेपवाईन, ग्राफ्टिंग कशामध्ये, फ्रूट ट्रीज आणि रोजेसमध्ये. त्यानंतर लेअरिंग, जॅस्मिन आणि ग्रेप्समध्ये. त्यानंतर टिश्यू कल्चर, ऑर्चिड्समध्ये सर्वात जास्त हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. त्यानंतर पुढे येतो आपल्याला पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशनला आपण 2 प्रकारे म्हणतो. ऑटोगॅमी म्हणजे सेम फ्लावर, आणि गिटोनोगॅमी म्हणजे डिफरंट फ्लावर सेम प्लांट. ऑटोगॅमी सेम फ्लावर, गिटोनोगॅमी डिफरंट फ्लावर सेम प्लांट. लक्षात ठेवा, ऑटो म्हणजे सेम आणि गिटोनोगॅमी म्हणजे डिफरंट फ्लावर आहेत पण सेम प्लांट आहे, लक्षात ठेवा गिटोनोगॅमी. आणि झेनोगॅमी क्रॉस पॉलिनेशनमध्ये झेनोगॅमी त्यालाच म्हणते ॲलो और झेनो. क्रॉस पॉलिनेशनमध्ये झेनोगॅमी किंवा ॲलोगॅमी. द फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट आणि सेम स्पेसिस. लक्षात ठेवा, सेम स्पेसिस इथं सेम प्लांट आहे. सेम प्लांट म्हणजे इथं स्पेसिस बी सेम असणार आहे, पण इथं प्लांट डिफरंट आहे. इथं 2 फरक आहेत. इथं सेम फ्लावर बी आहे इथं आणि सेम प्लांट पण आहे. इथं डिफरंट प्लांट आहे, सेम स्पेसिस आहे. तर अबायोटिक एजन्सीज कुठले आहेत आणि बायोटिक एजन्सीज कुठल्या आहेत. अबायोटिकमध्ये कोण, तर त्यामध्ये ॲनिमोफिली कशामुळे, विनमुळे. मी तुम्हाला इथं काय सांगितलं होतं, ॲनिमोफिली होते. इथं आपण ते चुकीचं घेतलं. ऑर्थोनोफिली असले तर ते बर्ड नव्हते, ॲनिमोफिली आपले एअर नव्हते. त्यानंतर हायड्रोफिली वॉटरने होते.
आणि एंटोमोफिली इन्सेक्टने होते. बायोटिक लक्षात ठेवा, बायोटिक, एंटोमोफिली इन्सेक्ट, ऑर्निथो बर्ड्स आणि किरॉप्टोपर बॅट्सने चायरॉप्टोपर्स. त्यानंतर फ्लावरमध्ये डिफरन्स काय आहे तर प्लांट स्पेसिस, इंटरस्पेसिफिक पॉलिनेशन. फ्लावर डिफरंट असले, फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट अँड स्पेसिस, इंटरस्पेसिफिक हे होते आपल्या याच्यामध्ये रिप्रोडक्शन होते. त्यानंतर टाईप ऑफ अल्गीमध्ये त्यांची नावं, त्यांच्यामध्ये असलेलं पिगमेंट आणि त्यांचं यूज काय. तर क्लोरोफायटा कसले असतात, ग्रीन कलरची, त्यामध्ये ग्रीन अल्गी येतात. त्यानंतर त्याच्यामध्ये असतो क्लोरोफिल ए आणि बी, त्यामध्ये आपला यूज असतो फूड, बायोफ्युल, फर्टिलायझर महत्वाचं आहे, स्पिरुलिना महत्वाचं आहे. त्यानंतर येतो आपले रोडोफायटा, ते असतात रेड कलरचे, त्यामध्ये असतो फायकोबिलिन्स, त्याचे एक्झाम्पल आहे फायकोइरेथ्रिन. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असतो क्लोरोफिल ए आणि त्याचं वाली यूज आहे आपल्याला ग्रोथ मीडियम फॉर अगार. आता आपण जो अगार बांधतो ते कशापासून बनतं तर रेड अल्गी पासून बनते. त्यानंतर येतो फिओफायसी, त्यामध्ये त्याला म्हणतो आपण ब्राऊन अल्गी तपकिरी कलरचा, त्यामध्ये असतो आपला पिगमेंट फिकोझॅन्थिन. अजून क्लोरोफिल ए, त्यानंतर अजून असते त्यामध्ये फिकोझॅन्थिन, सियावीडमध्ये केल्प, फ्युकस आणि रॉकवीड. हे काय आपल्याला सियावीड, केल्प, फ्युकस, रॉकवीड आणि दुसरं आहे आपल्याला हे लक्षात ठेवा, रॉकवीड, सीवीड, केल्प, फ्युकस. एकाशामध्ये फिओफायसी, ब्राऊन तपकिरी अल्गी, फिकोझॅन्थिन. त्यानंतर ब्रॅसिलारिया डायटम्स, तेव्हा कशामध्ये पाण्यात प्रदूषण त्यामध्ये समजते आपल्याला, या डायटम्समुळे पाण्यातील प्रदूषण डायटम्समुळे आपल्याला समजत असते. त्यानंतर येतो आपला क्लोरोफिल ए आणि सी, त्यामध्ये असतो ब्रॅसिलारियामध्ये ए, सी आणि फिकोझॅन्थिन बी असतो. त्यानंतर त्याचं ऑल एक्झाम्पल आहेत आपलेवाले बायो इंडिकेटर्स आहेत, आपले डायटमचे आहेत ते बायो इंडिकेटर्स आहेत. आणि त्यानंतर अजून पिन्युलारिया हे त्याचं ऑल एक्झाम्पल आहे, हे काय आपलं बायो इंडिकेटर्स आणि पिन्युलारिया. सोबतच आता पुढे बघू डायनोफायटा, त्यामध्ये असतो डायनोफ्लॅजेलेट्स. काय असते तर प्रकाश निर्माण करतात डायनोफायटा. आणि त्यामध्ये असतो क्लोरोफिल ए आणि सी, त्याला आपण कॅरोटिनॉइड, त्यामध्ये कॅरोटिनॉइड बी असतात. आणि त्याचे एक्झाम्पल आहे अलेक्झँड्रियम आणि नॉस्टिलुका. आणि त्यामध्ये लाल लहरी दिसत असते आपल्याला. आणि पुढे आहे आपल्याला इग्लिनोइड्स, त्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये सापडतात ते आपल्याला. क्लोरोफिल ए आणि बी, कॅरोटिनॉइड्स असतं त्याच्यामध्ये पण. त्यानंतर येतो सायनोफायटामध्ये ब्लू ग्रीन अल्गी, आपलं सायनो बॅक्टेरिया असतो ना आपल्या, ब्लू ग्रीन अल्गी असतात, त्यामध्ये ब्लू ग्रीन अल्गी. त्यानंतर येतो आपल्याला हे आपले रिप्रोडक्शन मधले काही प्रकार आहेत. ॲपोमिक्सिसमध्ये काय असते, प्लांट मेक्स सीड असेक्शुअली, लक्षात ठेवा, असेक्शुअली सीड बनते आहे, पण त्यामध्ये प्लांट मेक्स सीड्स असतात, पण ते कसे असेक्शुअल असतात. जसे की सायट्रस मधले सीड असतात ते असेक्शुअली रिप्रोड्यूस झालेले असतात, म्हणजे त्याच्यात ते फर्टाईल नसतात. त्याने तो पार्थिनोकार्पी, डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, म्हणजे सीडलेस फ्रूट असते. पार्थिनोकार्पीमध्ये काय सीडलेस फ्रूट असते, जसे की आपले द्राक्ष, अंगूर. त्यामध्ये कसं आहे फ्रूटमध्ये विदाउट फर्टिलायझेशन, कारण त्यामध्ये सीड नसते. आणि पार्थिनोजेनेसिसमध्ये काय आहे तर एक डेव्हलपिंग इंटू न्यू ऑर्गॅनिझम विदाउट फर्टिलायझेशन, नवीन ऑर्गॅनिझम तयार होते पार्थिनोजेनेसिसमध्ये पण विदाउट फर्टिलायझेशन. त्यानंतर येतो आपला मेंडलची लॉ. मेंडलचे 3 लॉ आहेत. मेंडल्स इनहेरिटन्स आहे, लॉ ऑफ इनहेरिटन्स, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन, आणि चौथा आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असाइनमेंट. तर त्यामध्ये एक्झाम्पल काय घेतलं होते मेंडलने, असं विचारले गेलेलं आहे की काय म्हणून त्यांनी प्रॅक्टिकल केले होते, कशावर केले होते. तर ते पी प्लांट होतं, वाटाण्याचं झाड, त्याचं नाव आहे बॉटनिकल नेम आहे पिझम सटायवा. आणि डॉमिनंट वर्सेस रेसिसिव्ह, डॉमिनन्स, लॉ ऑफ डॉमिनन्समध्ये काय डॉमिनन्स वर्सेस रेसिसिव्ह, यामध्ये स्ट्रॉंगर ट्रेड जो आहे तो विकरवर मास्क करतो, स्ट्रॉंगर ट्रेड मास्क ऑन विकर. आणि त्यानंतर सेग्रिगेशन, अर्ली सेपरेशन ड्युरिंग दी गॅमेट फॉर्मेशन,
जे गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस अलील सेपरेट होत असतात, त्यामध्ये सेग्रिगेशन, लॉ ऑफ सेग्रिगेशन. ते प्लांट्स पॅरेंट्स pass on only one copy of each traits. The parents pass on only one copy of each trait. हे झालं आपलं लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि त्यानंतर इंडिपेंडन्स फॉर्मेट, इंडिपेंडंट इनहेरिटन्स ऑफ द ट्रेट, इंडिपेंडंट इनहेरिटन्स ऑफ ट्रेट्स. ट्रेट्स आर पास ऑन इंडिपेंडन्स ऑफ इच अदर. ट्रेट्स आर पास म्हणजे कोणावर डिपेंड नसतात, म्हणून लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. त्यानंतर आता पुढचं याच्यात बघू तर लॅबिएटी प्रश्न आलेले आहेत आपल्याला PYQ लॅबिएटी लॅमिएसी जोड्याला आलेला आहे. लॅबी लॅमिएसी, लॅबिएटी लॅमिएसी, पामी अरेकेसी दुसरे नाव आहेत या फॅमिलींचे. पामीला काय म्हणतो आपण, अरेकेसी म्हणतो. आम्लीफेरियाला काय म्हणतो, IPAC म्हणतो. हे प्रश्न तुम्हाला दिसला असेल PYQ. हा PYQ मी इथं लिहिलेला आहे. लॅबिएटी लॅमिएसी, पामी अरेकेसी, आम्लीफेरेसी, IPAC. तर आता पुढचं आपलं आलं शेवाळ किटोफेरस म्हणतात त्याला, असा प्रश्न येतो. शेवाळ किटोफेरस, क्लोरोफायटामधल्या किटोफेरसला शेवाळ म्हणतात. त्यामध्ये कसकुटा काय, कसकुटा एक स्टेम पॅरासाइट आहे, असाही प्रश्न येत असतो. कसकुटा हा स्टेम पॅरासाइट, कसकुटा स्टेम पॅरासाइट. यालाच काय म्हणतो आपण, अमेरल जो आहे तो आपला आहे स्टेम पॅरासाइट. नायट्रोजन फिक्सेशन अल्गी मोस्ट यूज मिक्झोफायसी. नायट्रोजन फिक्सेशनमध्ये सर्वात जास्त कोणते वाले अल्गी नायट्रोजन फिक्स करतात ते असतात मिक्झोफायसी. आणि त्यामध्ये प्लांट सेल प्रोटीन सिंथेसिस काय ते असतो, तो आपला रायबोझोम. तर प्लांट सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस करणारा कोण आहे, तर तो आपला आला आहे रायबोझोम. त्यानंतर येतो आंतरकीड. आंतरकीड काय आहे, तर एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी वनस्पती, वर्षानुवर्षे असणारी ती काय म्हणतात आंतरकीड. आंतरकीड काय, तर एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी कीड, तिला म्हणतो आपण आंतरिक कीड. हा प्रश्न PYQ आपला. त्यानंतर क्रेप सायकलमध्ये काय होते, तर फ्युमॅरिक ॲसिडचं मॅलिक ॲसिड होते. ते कशा पद्धतीने होते, तर ते डिहायड्रेशनने होते फ्युमॅरिक ॲसिडचं क्रेप सायकलमध्ये. हा PYQ आहे. फ्युमॅरिक ॲसिड जो आलं होते मॅलिक ॲसिड बाय डिहायड्रेशन. त्यानंतर मॉर्फिनमध्ये काय, औषधी द्रव नैसर्गिक उत्पादने. एक मॉर्फिन जे आहे ते नैसर्गिक उत्पादने, औषधी द्रव नैसर्गिक उत्पादन. त्यानंतर अजून आपलं आहे वनस्पतीशास्त्राचे फर्स्ट वर्ड, म्हणजे जागतिक परिषद जी भरली होती ती कुठं भरली होती वनस्पतीशास्त्राची, तर ती भरली होती आपल्याला पॅरिस 1867 1867 वनस्पतीशास्त्राची जी परिषद भरली होती ती भरली होती पॅरिसमध्ये 1867. त्यानंतर आता जेनरा प्लॅन्टेरम हे कोणाचं पुस्तक आहे, जेनरा प्लॅन्टेरम असा तो प्रश्न येत असतो आपला. जेनरा प्लॅन्टेरम त्यामध्ये काही नैसर्गिक वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत जी होती ती बेंथमॅन हुकर, ती जी पद्धत होती ती बेंथमॅन हुकर ती काय, त्याचं आलं पुस्तक आहे जेनरा प्लॅन्टेरम, नैसर्गिक पद्धत. स्ट्रॉबेरी काय आहे, तर एक ॲग्रिगेटेड फ्रूट आहे, लक्षात ठेवा. स्ट्रॉबेरी ॲग्रीवाल्यांसाठी आवडतं फ्रूट स्ट्रॉबेरी, लक्षात ठेवा असं. बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर आपलं बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण क्लासिफिकेशन बघणार आहेत, प्लांट क्लासिफिकेशन. त्यामध्ये बॉटनीचा फादर तुम्हाला कोण माहिती का, बॉटनीचा फादर सांगा तुम्ही. जेलिडियम. आता तुम्हाला पुढचं सांगतो मी. लायकेन काय आहे, तर ड्युअल प्लांट, लक्षात ठेवा. लायकेन फंगस आणि अल्गीमध्ये, त्यामध्ये त्याचं आलं लायकेनमध्ये. त्यामध्ये काय येतो, त्यामध्ये येतो थॅलोफायटा. लायकेनमध्ये थॅलोफायटा, इसबगोल पोटाचे विकार, लक्षात ठेवा. इसबगोल पोटाचे विकार, त्याचं नाव आहे प्लॅन्टेगो अवटा. इसबगोल लक्षात ठेवा, प्लॅन्टेगो अवटा. पुढचं घ्या तर रेड अल्गी काय, रेड अल्गी आपण अगर बनवतो, रेड अल्गी पासून अगर. आता काय आपलं इसबगोल पोटाचे विकार, प्लॅन्टेगो अवटा या सायंटिफिकने विचारले गेलेले PYQ मध्ये. हे सर्व जे दिसतंय तुम्हाला एवढं हे सर्व PYQ लिहिलेले तिथं. त्यानंतर येतो आपला रेड अल्गी आणि ती सोर्स काय त्याचा आला रेड अल्गीचा, जेलिडियम. हे लक्षात ठेवा. रेड अल्गीचा म्हणजे अगर जो असतो टिश्यू कल्चरमध्ये वापरला गेलेला असतो त्याला काय म्हणतो, जेलिडियम ग्रेसिलेरिया, ऊती संवर्धनासाठी म्हणजे टिश्यू कल्चर. ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर, जेलिडियम आणि ग्रेसिलेरिया. त्यानंतर जेसीबोस कोण नव्हते आपले, एक इंडियन शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं होतं, असेंट ऑफ सॅप प्लाझ्मेट्रिक्लिया. असेंट ऑफ सॅप आणि प्लाझ्मेट्रिक्लिया हा तुम्हाला जोडे लावायला एक प्रश्न आलेला आहे. तर बास्ट फायबर काय असतात, तर रसवाहिन्या, लक्षात ठेवा. रसवाहिन्या बास्ट फायबर, RB रसवाहिन्या बास्ट फायबर. बांबूमध्ये काय, बांबूचा सायंटिफिक नेम काय, डेंड्राकॅलामस स्ट्रिक्टस. हे कशाचं नाव आहे, तर हे आहे आपल्या
बांबूचं नाव, सायंटिफिक नाव. आणि जायलम पॅरेन्कायमा काय आहे आपल्यावाली, तर एकमेव जिवंत सेल आहे जायलम पॅरेन्कायमा, एकमेव जिवंत सेल. जायलम पॅरेन्कायमा एकमेव जिवंत सेल, लक्षात ठेवा, एकमेव जिवंत सेल. त्यानंतर येतो आपलं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडमचं क्लासिफिकेशन. त्यामध्ये येते दोन टाईप, एक बीजी वनस्पती आणि एक अबीजी वनस्पती. ही बीजी आणि अबीजी. त्यामध्ये बीजीला म्हणतो आपण फेनोरोग्राम पी, फेनोरोग्राम क्रिप्टोग्राम, जी अबीजी म्हणजे त्यामध्ये बीज नसते. आता अबीजीचं क्लासिफिकेशन काय आहे, त्यामध्ये एक सहवनी संस्था आहे आणि एकामध्ये असहवनी संस्था आहे. सहवनी कोणते, व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर. तर मग आपण कसं आहे, एक स्टेप असते इव्हॉल्युशनची. त्यामध्ये पहिले कोण आले, तर क्रिप्टोग्राम्स आले अबीजी. त्यामध्ये कोण आले आधी, नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे असहवनी, त्यानंतर संवहनी आले, त्यानंतर कोण आले, अँजिओस्पर्म आले, आणि त्यानंतर आले जिम्नोस्पर्म. का चुकीचं उलटं सांगितलं मी, जिम्नोस्पर्म आले मग अँजिओस्पर्म आले, कारण जिम्नोस्पर्म मध्ये नेक्ट सीड आणि अँजिओस्पर्म मध्ये क्लोज सीड. हे असं आलं. या पद्धतीने इव्हॉल्युशन प्लांट किंगडम मध्ये झालेलं आहे. कसं, तर प्लांट किंगडम मध्ये पहिले क्रिप्टोग्राम्स, त्यामध्ये क्रिप्टोग्राम्स मध्ये आधी कोण आले, तर नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स, मग आले व्हॅस्क्युलर प्लांट्स. त्यामध्ये नंतर आले फेनोग्राम्स, फेनोग्राम्स मध्ये आले जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्म नंतर आले अँजिओस्पर्म. अशा प्रकारे इव्हॉल्युशनची स्टेजेस आहेत. त्यानंतर आता नॉन व्हॅस्क्युलर मध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा आपल्या यामध्ये टाईप आहेत. नॉन व्हॅस्क्युलर प्लांटमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा या प्रकारे आपल्याला ते येत असतात. तुम्हाला पुरं एक्सप्लेन मी करणार आहे पुढे. तर ब्रायोफायटा काय आहे, तर ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट, PYQ ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट कोण आहे, तर ब्रायोफायटा. थॅलोफायटा नंतर ब्रायोफायटा, मग टेरिडोफायटा, अशा प्रकारे ती आलेले आहेत. त्यामध्ये कोण आहे, व्हॅस्क्युलर आहे. तिघांमध्ये बघा, हे एक थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, हे दोन त्यामध्ये नॉन व्हॅस्क्युलर आहेत आणि हा जो एक आहे तो व्हॅस्क्युलर आहे. तर थॅलोफायटामध्ये थॅलस असते, ब्रायोफायटा ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट म्हणजे मुळासारखे मुळा वगैरे असे असतात टेरिडोफायटामध्ये. आणि व्हॅस्क्युलर प्लांट टेरिडोफायटा हा जो आहे यामध्ये काही प्रकारे या इकडचे आणि इकडचे यांना जोडणारा जो आहे तो आपला आहे टेरिडोफायटा. कारण टेरिस्ट्रियल वरती हे राहता. हे ब्रायोफायटा प्लांट, हे ब्रायोफायटा आहे, हे प्लांटमध्ये काय असते, वेगळे ॲम्फिबियन असतात, कारण त्यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज असते म्हणून ॲम्फिबियन येते. असं मडी प्लेसवरही असतात. आणि टेरिडोफायटा टेरिस्ट्रियलवर असतात. तर त्यानंतर आता आपण व्हॅस्क्युलर प्लांट, फेनोरोग्राम्स, बीजी वनस्पती. त्यामध्ये अँजिओस्पर्ममध्ये ट्रचियड्स, जिम्नोस्पर्ममध्ये ट्रचिया अँड वेसल्स, आणि अँजिओस्पर्ममध्ये ट्रचियड्स. इथे वेसल असतात. वेसल कुठल्या तरी इकडचे आपले जे वेसल असते ते याच्यासाठी वॉटर रिलोकेशनसाठी. आणि इकडं काय आपले जे अँजिओस्पर्म जे डेव्हलप प्लांट्स आहेत त्यामध्ये ट्रचियड्स असतात आपले, जसे की जायलम्स आणि फ्लोएम्स. त्यानंतर आता येतो आपले त्यामध्ये फीचर्स काय आहेत आणि प्लांट बॉडीचे. तर थॅलोफायटामध्ये काय थॅलस असतो आणि अनडिफरेन्शिएटेड प्लांट बॉडी असते. आणि त्यानंतर तो ब्रायोफायटा उभयचर असतात त्या प्लांटमधले. त्यामध्ये सिंपल स्टेम लाईक लीफ लाईक स्ट्रक्चर असते, सिंपल आणि स्टेम लाईक स्ट्रक्चर असते. त्यानंतर आता टेरिडोफायटा डिफरन्शिएटेड इंटू द ट्रू रूट्स, स्टेम अँड लीव्स. डिफरन्शिएटेड इंटू ट्रू रूट्स, लक्षात ठेवा, ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लीव्स. प्रेझेंट जायलम अँड फ्लोएम अँड ट्रचियल, ते काय टेरिस्ट्रियल आहेत. आणि जे काय आपल्या थॅलोफायटा काय ते फर्स्ट ॲक्वेटिक, सेम टेरिस्ट्रियल, सम काही येते, जे काही येते टेरिस्ट्रियल पण आहेत. आणि टेरिस्ट्रियल पण आहेत, टेरिस्ट्रियल मोस्ट इन्व्हायरमेंट. आणि काय मॉइस्ट इन्व्हायरमेंट, काय रिप्रोडक्शन इन वॉटर, लक्षात ठेवा, रिप्रोडक्शन इन वॉटर टेरिस्ट्रियल आहेत, मॉइस्ट इन्व्हायरमेंटमध्ये ते राहतात. आणि त्यानंतर आपला हे झालं टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, थॅलोफायटा, हे लक्षात आलं असेल तुम्हाला आता सर्व. त्यानंतर काय थॅलोफायटामध्ये कशाचं रिप्रोडक्शन सर्वांचं बघा, स्पोर्सने होते, स्पोर्स सर्वांचं काय बीजाणूने हे रिप्रोडक्शन होत असते. त्यानंतर ट्रू रूट कुठं आहे पण कुठं नाही आहे, तर फक्त टेरिडोफायटामध्ये ट्रू रूट आहे. इथं रायझोइड्स असतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ब्रायोफायटामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर रायझोइड्स, आणि इथं प्रेझेंट असतं टेरिडोफायटामध्ये. आणि ॲबसेंट असतं ते कुठं, तर ते आपले थॅलोफायटामध्ये. त्यानंतर हे लिव्स अँड स्टेम, इथं ॲबसेंट आणि प्रेझेंट, लक्षात ठेवा. आणि काय नंतर यामध्ये एक्झाम्पल आहेत,
यामध्ये अल्गी, स्पायरोगायरा उल्वा, फंगाय फंगाय आर नाव इन दी ओन किंगडम. म्हणजे आधी फंगाय यामध्ये इन्क्लूड असायचे, आता फंगायला वेगळ्या किंगडममध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर मोजेस काय, मोजेस फुनारिया या तुम्हाला विचारलेले आहेत. स्पॅग्नम मॉथ तो काय आपण याच्यासाठी प्रोपोगेशनमध्ये काय म्हणतात प्रोपोगेशनमध्ये आपण स्पॅग्नम मॉथ वापरत असतो, कारण त्यामध्ये पाणी धरून ठेवते, त्यामध्ये त्याचा मॉइश्चर त्याला प्रोव्हाइड करत असतो. मॉसेस, फिनारिया, स्पॅग्नम, लिव्हरवोट, मर्केन्शिया आणि थॉर्नवोट. लक्षात ठेवा एक्झाम्पल आहेत. तर काय काय एक्झाम्पल आहेत कशाचे. तर आता आपला हा होता कोण होता आपला ब्रायोफायटा. ब्रायोफायटामध्ये काय मॉजेस, फुनारिया, MC, FM लक्षात ठेवा, फुनारिया आणि मोजेस. त्यानंतर स्पॅग्नम FMS मध्ये स्पॅग्नम, फुनारिया, मोजेस प्लस स्पॅग्नम, मोजेस, फुनारिया, लिव्हरवोट्स, मर्केन्शिया, थॉर्नवोट. हे एक्झाम्पल आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. एक्झाम्पल खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा एवढे सर्व एक्झाम्पल. त्यानंतर येतो आपला फर्न्समध्ये काय आपलं फर्न्स नाही आपलं टेरिडोफायटा एक्झाम्पल काय फर्न्स आणि ड्रायोप्टेरिस हे आपले एक्झाम्पल आहेत. आणि हॉर्स्टेल आणि इक्विसेटम लक्षात ठेवा. हे सर्व एक्झाम्पल आहेत, जास्त करून हेच तुम्हाला प्रश्नामध्ये विचारले जातात. त्यानंतर पुढचा तर मेल अँड फिमेल गॅमेट. न्यू प्लांट एम्ब्रिओ सिनगॅमी. मेल आणि फिमेल गॅमेटमध्ये न्यू प्लांट तयार होत असतो. हे काही मेल आणि फिमेल गॅमेट न्यू प्लांट तयार होतो, त्यामध्ये सिनगॅमीने ते तयार होत असतात. त्यामध्ये डबल फर्टिलायझेशन लक्षात ठेवा. प्लांटमध्ये डबल फर्टिलायझेशन असते, एक ओव्हल असते आणि ते दोन असतात, 2 न्यूक्लियस, त्यामध्ये एक वेगळं फर्टिलायझेशन असते. यापासून एंडोस्पर्म बनतो, यापासून आपला आला जो सीड बनते. त्यामुळे हे डबल फर्टिलायझेशन प्लांटमध्ये होत असते. एम्ब्रिओ, एंडोस्पर्म. हे बघा पहिले एक एम्ब्रिओ तयार होतो, दुसरा एंडोस्पर्म तयार होतो. हे फर्स्ट फर्टिलायझेशन हे रिअल फर्टिलायझेशन आहे. आणि एंडोस्पर्म असते हे कशासाठी, तर याला नरिश करायसाठी असते. हे झालं आपल्याला प्लांट क्लासिफिकेशन मधले काही झालंय. आता अर्धवट म्हणते ना अजून पुढे, कारण तेच अजून आपलं बाकी आहे ते एक्सप्लेन करायचं. त्यानंतर आता पेशीद्रव काय असतो, तर सायटोसोल. म्हणजे जो सेलमध्ये जो लिक्विड पार्ट असतो त्याला म्हणतो आपण पेशीद्रव म्हणजे सायटोसोल. आणि त्यामध्ये सायटोप्लाझम काय असतो, तर त्याच्यामध्ये ऑर्गेनेल प्लस सायटोसोल त्याला म्हणतो आपण सायटोप्लाझम. त्यामध्ये व्हायरस काय असेल्युलर म्हणजे अपेशीय. व्हायरसला पेशी म्हणजे अपेशीय असतात, असेल्युलर. अमिबाचं कसं आहे, अन्नवहनाची पद्धत होमोझोइक हे विचारलेलं आहे. आपण काय आपला PYQ आहे. त्यानंतर मायक्रोस्कोप कोणी शोध लावला मायक्रोस्कोपचा, तर झॅफिरियस जॉन्सन. हा आपल्या गुगलवर मी घेतलेला आहे. तर यामध्ये थोडंसं काही कन्फ्युजन आहे, ते आपण क्लिअर करणार आहोत नंतर. पण लक्षात ठेवा हा तुम्हाला येऊ शकतो जॅरिफ हे म्हणजे वरतूनच ते असं आहे, म्हणजे 2-3 जणांना त्याचं श्रेय दिलं गेलं आहे. रॉबर्ट हुक वगैरे असतील त्यांना असं. तर झॅफिरियस जॉन्सन यांना मायक्रोस्कोपचा शोध लावला आहे. त्यानंतर फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी लिव्हेनहुक. लक्षात ठेवा मायक्रोबायोलॉजीचा फादर विचारला गेलास लिव्हेनहुक. मायक्रोस्कोपचा फादर नाही तर पण काय मायक्रोस्कोपचा फादर झॅफिरियस जॉन्सन. आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा, जर आलंच कोणी पैकी 2 तर तुम्ही लिव्हेनहुक किंवा झॅफिरियस जॉन्सन लावू शकता. तर नंतर बॉटनी तुम्हाला आता विचारलं तर बॉटनीचा फादर कोण आहे, तर बॉटनीचा फादर आहे थिओफॉरस्टस. बॉटनीचा फादर आहे थिओफॉरस्टस, लक्षात ठेवा. त्यानंतर बायोलॉजी आणि झुलॉजीचा अरिस्टॉटल. BZ. बायोलॉजी झुलॉजी. बॉटनी लक्षात ठेवा एकच आहे थिओफॉरस्टस. बायोलॉजी आणि झुलॉजी. प्लांट करता कोण आहे, थिओफॉरस्टस आहे. बायोलॉजी काय आणि झुलॉजी म्हणजे एकच ॲनिमल रिलेटेड आहे, त्याचा फादर कोणी अरिस्टॉटल आहे. त्यानंतर मेडिकल ॲलोपॅथीचा कोण आहे, लक्षात ठेवा मेडिकल ॲलोपॅथीचा हिप्पोक्रेट्स. हा बी काय आपला PYQ आहे. त्यानंतर येतो आपला प्लास्टिड काय आहे, प्लास्टिड 3 प्रकारचे आहेत. एक क्रोमोप्लास्ट कलरवाली आणि काय एक ल्युकोप्लास्टमध्ये कलर नसतो, आणि एक काय आपला क्रोमोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. आता हा कलरलेस असतो. ओनली इन प्लांटमध्ये 3 असतं, कारण यामध्ये फोटोसिंथेसिस वगैरे होत असते. आपले तर कलर वगैरे दिसतात. त्या प्रकारे प्लास्टिड 3 प्रकारचे क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट.
इन प्लांट, ओनली इन प्लांट. रेनिन एन्झाईम विचारला जातो डायजेशनसाठी कुठला एन्झाईम आहे तर ते रेनिन आहे. मिल्क डायजेशन रेनिन एन्झाईम, मिल्क डायजेशन रेनिन एन्झाईम. त्यानंतर पुढे बघूया आपण. पुढे काय तर एंडोस्केलेटन, ह्युमन एक्झोस्केलेटन खेकडा. एंडोस्केलेटन माणसामध्ये आतून दिसते कठीण आवाज, बाहेरून नरम आहे म्हणजे ते एंडोस्केलेटन. आणि खेकडा बाहेरून कडक असतो, मध्ये नरम असतो, तर तो झाला एक्झोस्केलेटन. खेकडामध्ये एक्झोस्केलेटन, माणसामध्ये एंडोस्केलेटन. तर सायटोस्केलेटन्स काय, गिव्ह सेल इन इट्स शेप. लक्षात ठेवा, जसं आपल्या एंडोस्केलेटन ह्युमनसाठी आहे तशाच प्रकारे सायटोस्केलेटन म्हणजे स्केलेटनच येते सेलचं. सेल इन शेप, स्ट्रक्चर अँड शेप. हा PYQ. याचे सर्व खालचे ते PYQ आहेत. नो व्हेरिएशन इन सोमॅटिक सेल म्हणजे समसूत्री विभाजन, ज्यामध्ये सोमॅटिक सेलमध्ये व्हेरिएशन होत नाही. नो व्हेरिएशन इन सोमॅटिक सेल म्हणजे समसूत्री विभाजन. त्यालाच काय म्हणतो आपण, मायटोसिस. असेक्शुअल रिप्रोडक्शन असते समसूत्री विभाजनमध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे जसं डिक्टो प्लांट असते आपल्या पॅरटसारखी किंवा ॲनिमल असन त्यामध्ये जर होत असतं त्या प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे मायटोसिस. मायटोसिसमध्ये त्यामध्ये सेक्शुअलमध्ये काय ते दोघं येते, मायटोसिस प्लस मिओसिस. इथं काय मायटोसिस, इथं मिओसिस. मिओसिसमध्ये काय, मिओसिस कशासाठी होते स्पेशल की जर्म सेलचं विभाजनासाठी, आणि मायटोसिस होते आपल्याला त्याला म्हणतो आपण अर्धगुणसूत्री. मायटोसिस आणि मिओसिस यामध्ये व्हेरिएशन होत असते, कारण मायटोसिसमध्ये काय होते सोमॅटिक सेल्सचं विभाजन होते आणि मिओसिसमध्ये जर्म सेल्सचं विभाजन होत असते. तर शेप अँड स्ट्रक्चर अँड सपोर्ट देत असते ते सायटोस्केलेटन. तर न्यूक्लिओलस काय, DNA रेप्लिकेशन. न्यूक्लिओलसमध्ये DNA रेप्लिकेशन, रायबोझोमल RNA सिंथेसिस, रायबोझोम असेंब्ली. हे काय कशाचे काम आहेत तर न्यूक्लिओलसमध्ये होत असतात. तर त्यानंतर ऑस्मोसिस काय, ओनली लिक्विड मुवमेंट ऑफ वॉटर अक्रॉस दी सिलेक्टिव्ह सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पॅसिव्ह प्रकारे असते ते, जास्त कडून कमीकडे, जास्त कॉन्सन्ट्रेशन टू कमी कॉन्सन्ट्रेशनकडे होत असते. वॉटर लक्षात ठेवा, इथं सोलोट आपलं सॉल्वंट आहे, सोलोट नाही लक्षात ठेवा. जास्त ते कमीकडे, सॉल्वंट नाही तर सोलोट नाही तर सॉल्वंट लक्षात ठेवा. ओनली लिक्विड मुवमेंट अक्रॉस दी सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ते काय पॅसिव्ह प्रोसेस, कारण ती जास्त कडून कमीकडे जात असते म्हणून ते पॅसिव्ह आहे. तर डिफ्युजन काय, ब्लड व्हेरिफिकेशन, ती बी एक पॅसिव्ह आहे. त्यामध्ये लिक्विड, सॉलिड आणि गॅस तिघ प्रकारचे प्रकार होऊ शकतात डिफ्युजनमध्ये. ब्लड व्हेरिफिकेशनमध्ये ही पद्धत वापरली जात असते. तर त्यानंतर आहे सायटोप्लाझम कोणी शोध लावला आहे तर पुरकिंजे. लक्षात ठेवा, सायटोप्लाझम पुरकिंजे, सायटोप्लाझम. तर फोटोसिंथेसिसमध्ये काय, रॉबर्ट हिलने फोटोसिंथेसिसचा शोध लावला आहे. हे फादर ऑफ फोटोसिंथेसिस, काय म्हणते फादर म्हणा किंवा त्याने शोध लावला आहे तो कोण आहे, रॉबर्ट हिल. हिल लक्षात ठेवा, हिल रिॲक्शन फोटोसिंथेसिस. आणि त्यानंतर केमिस्ट्री, रॉबर्ट बॉईल केमिस्ट्री. लक्षात ठेवा, बॉईल केमिस्ट्री, हिल फोटोसिंथेसिस. असे आपल्याला कन्फ्युज करणारे मी एका ठिकाणी लिहून दिलेले आहेत. त्यानंतर लिम्फोसाइट सेल्स काय, प्रोडक्शन इन स्प्लीन. लक्षात ठेवा, लिम्फोसाइट काय आहेत तर ते चालू प्रोडक्शन होते स्प्लीनमध्ये. आणि ब्लड बँक ऑफ बॉडी, स्प्लीन काय आहे, ब्लड बँक ऑफ बॉडी त्याला म्हणतात. RBC प्लेटलेट्स कशामध्ये तयार होतात तर बोन मॅरोमध्ये, म्हणजे WBC पण आणि RBC पण बोन मॅरोमध्ये तयार होतात. आणि जे स्प्लीनमध्ये काय तर लिम्फोसाइट्स तयार होत असतात. त्यानंतर कुपर सेल कशात तयार होता तर लिव्हरमध्ये. हा बी आपलं PYQ. कुपर सेल हे सर्व PYQ आहेत. त्यानंतर त्याचं बॅक्टेरिया, सेल वॉल जी काय असते बॅक्टेरिया, हे झालं आपलं कुपर सेल. हे सर्व वेगवेगळे आहेत बरं का, इथं असे मी डॅश दिलेले आहेत हे वेगवेगळे आहेत. तर बॅक्टेरिया सेल वॉल ती सेल असते पेप्टिडोग्लायकॅनची, बॅक्टेरियाची सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅनची. त्यानंतर स्टॉपला आहे. त्यानंतर आपले इकोरॅटिकमध्ये काय, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा शोध कोण लावलेला आहे तर K.E. पोर्टर. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम K.E. पोर्टर. मायटोकॉन्ड्रियाचा शोध कोण लावला तर अल्टमॅन आणि बेंडा. मायटोकॉन्ड्रिया, अल्टमॅन आणि बेंडा. लक्षात ठेवा, हे बी प्रश्न सर्व PYQ आहेत. तर सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, त्यामध्ये काय असते सिलेक्टिव्ह परमिएबल, त्यामध्ये सेल मेम्ब्रेन आणि फ्री परमिएबल सेल वॉल. लक्षात ठेवा, आपल्याला प्रश्न येत असतो की फ्री परमिएबल कोण येतं, सेल वॉल. म्हणजे कसं प्लांटमध्ये दोन आहेत, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन बी. तर त्यामध्ये सेल वॉल जी असते ती फ्री परमिएबल असते आणि सेल वॉल असते ते सिलेक्टिव्ह परमिएबल असते. जसं ह्युमनमध्ये
फक्त सेल मेम्ब्रेन आहे, सेल वॉल नाही आहे. तर ते आपली जी सेल मेम्ब्रेन आहे ती काय सिलेक्टिव्ह परमेबल आहे आणि जी सेल वॉल आहे ते फ्रीली परमेबल आहे, ती सेल वॉल आहे. ते ह्युमनमध्ये ॲबसेंट असते, म्हणजे ॲनिमलमध्ये नसते. तर सिंगल लेअर काय? सिंगल लेअर लायसोझोम. सिंगल लेअर कुठलं आहे? तर लायसोझोम आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि व्हॅक्युओल. लक्षात ठेवा, सिंगल लेअर लायसोझोम, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि इकडं आपलं आहे डबल लेअरमध्ये न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड. डबल लेअर न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड. हे प्लास्टिड खालचे लक्षात ठेवा. त्यानंतर नो लेअर, रायबोझोममध्ये लेअर नसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर येतो आपला झायटोफिल. काय झायटोफिल म्हणजे येलो कलर, लक्षात ठेवा. इथं खाली दिलेलं आहे झायटोफिल. आपले जे क्लोरोफिल आहेत त्यामध्ये झायटोफिलचा जो पिगमेंट आहे, झायटोफिल पिगमेंट जो आहे त्याचा कलर कोणता आहे? तर येलो आहे. त्यानंतर येतो आपल्याला मायटोकॉन्ड्रिया. प्लास्टिड कंटेन DNA आणि रायबोझोम. हे दोन जसे आहेत ज्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोमल जे म्हणलं DNAच्या बाहेर, तर त्यामध्ये न्यूक्लियसच्या बाहेर, तर त्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड यांना DNA आणि रायबोझोम असते. अँड दे मेक देअर ओन प्रोटीन्स. ते दोघं स्वतःचे प्रोटीन बनवू शकतात, कारण त्यांच्याजवळ DNA आणि रायबोझोम आहे. रायबोझोम कशासाठी असते? प्रोटीन सिंथेसिससाठीच असते. आणि मग काय झालं, त्यानंतर येते आपल्याला राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुण्याला आहे. त्यानंतर हायपोटोनिक सोल्युशन. काय? तर हायपो. लक्षात ठेवा, हायपो आणि हायपर. हायपो म्हणजे कारण त्याचं वालं आहे ग्रेटर, सेल इज ग्रेटर दॅन आउटसाईड, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जे त्याचं वालं जे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि बाहेरचं कमी आहे. म्हणजे ते हायपोटोनिक कशामुळे झालं की बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, आणि हायपर काय? जास्त आहे बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन. हायपोटोनिक कशासाठी वापरतं आपण? मनुक्यांमध्ये बाहेरचं सोल्युशन म्हणजे जास्त स्ट्रॉंग करतो, त्यामुळे मधील जी असते ते प्लाझ्मोलायसिस होते. मधलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते, बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन कमी असते. त्यामुळे ते काय असतात, ते सर्व काही आपल्याला ते मनुक्यांमध्ये आपण जास्त मिठाचे पाणी केलं बाहेर की ते सर्व जे इकडं ट्रान्सफर होत असते, मग त्याच्यामुळे ते श्रिंक होतं. सेल फुगणे यामध्ये होत असते. यामध्ये तुम्ही जर मनुके पाण्यामध्ये ठेवून दिले नसते तर त्यामध्ये पाणी मध्ये घेत असते, ते कारण त्यांना ते बॅलन्स करायचं असते. त्यामध्ये हायपोटोनिक तुम्हाला समजलं असेल. तर त्यानंतर असतो तो आपला पॅरामेशियम. काय? द्विकेंद्रकीय. पॅरामेशियम लक्षात ठेवा, पॅरामेशियम द्विकेंद्रिक आहे. बायन्यूक्लियस पॅरामेशियम. त्यानंतर RBC मध्ये काय? सीओ ट्यूब, अनन्यूक्लिएटेड सेल्स. RBC आणि सीओ ट्यूब्स लक्षात ठेवा. RBC आणि सीओ ट्यूब्स झायलम फ्लोएम मधल्या सीओ ट्यूब्स, आणि RBC या काय? अनन्यूक्लिएटेड. यांमध्ये न्यूक्लियस नसतो. RBC आणि न्यूक्लियस सीओ ट्यूब असते. न्यूक्लियस सेल, दोघं अन्यूक्लियस सेल आहे, सीओ ट्यूब आणि RBC. त्यानंतर येतो आपला क्रोमोझोमचा शोध कोण लावला? होपमाइस्टर. क्रोमोझोमचा शोध लावला आहे होपमाइस्टर. आणि काय? त्यानंतर येतो आपला त्याला नाव कोण दिलंय क्रोमोझोमला? वाल्डेरनं नाव दिलंय, लक्षात ठेवा. वाल्डेरनं नाव दिलंय, वाल्डेर. आणि क्रोमोझोमचा शोध लावला आहे आपल्याला होपमाइस्टर. त्यानंतर प्रकार काय आहे? 4 प्रकार आहेत. मेटासेंट्रिक V शेप, सब मेटासेंट्रिक L शेप, ॲक्रोसेंट्रिक J शेप आणि टेलोसेंट्रिक I शेप. मेटासेंट्रिक V, MV. सब L, सब म्हणजे लंगड्या सब आहे, L. ॲक्रोजेल, जेलचं नाव लक्षात ठेवा, ॲक्रोजेल. आणि टेलोसेंट्रिक IT मध्ये कामाला आहे आमचा आला IT. आणि टॅडपोल कसं आहे? बेडूकमध्ये. आणि रायबोझोमचं काय नाव दिले किंवा शोध लावला तर ते पॅलेड. रायबोझोम बाय पॅलेड, टॅडपोल इन बेडूक. त्यानंतर पुढं आता आपण सेलबद्दल जाणून घेऊ. तर सेल, रॉबर्ट हुक डेड सेलचा शोध लावला. हुक लावली तुम्हाला तर तुम्हाला मरून जाणार आहे हुक लावल्यावर, तर ते डेड सेल रॉबर्ट हुक. लिव्हिंग सेल जिवंत पेशी. आणि रॉबर्ट ब्राऊननं काय लावला आहे? सेल न्यूक्लियसचा शोध लावला आहे. सेल न्यूक्लियस. सेलची साईज कशामध्ये मोजतात? तर मायक्रोमीटर और मायक्रॉन. त्यानंतर येतो सेल. 3 सिद्धांत, शिल्डेन, शॉन आणि विरशॉ. सेल सिद्धांत येईल, सेल थिअरी, शिल्डेन आणि शॉन. यामध्ये तो काय? शिल्डेन म्हणाला होता जे सर्व सजीवांचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक जो आहे तो काय? पेशी आहे. लक्षात ठेवा, शिल्ड असते ती एक कार्यात्मक आणि रचनात्मक, म्हणजे ते प्रोटेक्शन करू शकते कार्यात्मक आणि रचनात्मक.
श्वान काय म्हणतो तर जे ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स आर मेड बाय सेल, तो काय म्हणतो ऑल प्लांट्स अँड मेड बाय सेल. आणि वीरशॉ काय म्हणतो सर्व पेशींचा जन्म पूर्वीच्या पेशीपासूनच झाला आहे. सर्व पेशींचा जन्म पूर्वीच्याच पेशीपासून झाला आहे. लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार तुम्ही? शील्ड कशी असते? कार्यात्मक आणि रचनात्मक असते. तर मग तो काय म्हणतो सर्व सजीवांचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक जो आहे तो पेशी. श्वान कसं लक्षात ठेवायचा? सर्व मेड बाय सेल. लक्षात ठेवा फक्त मेड बाय सेल, ऑल आर मेड बाय सेल. आणि वीर कसा त्याचा जन्म झाला आहे पूर्वीच्याच वीरापासून झाला आहे असं समजून घ्या. वीरशॉ तर त्यानं काय म्हणलंय लिनियस थेरी. वीरशॉची काय? सेल लिनियस थेरी. म्हणजे लिनियस कसं यापासून तो त्यापासून तो, म्हणजे हे एक लिंकेज लिनियस थेरी. सेल लिनियस वीरशॉ. वीर असा जन्म झाला आहे आधीच्याच वीरापासून. आणि त्यानंतर जगातील सगळ्यात लहान पेशी कुठली तर मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियम. हा प्रश्न आलेला आहे. 0.01 मायक्रोमीटर. आणि मोठी पेशी जी आहे ती शामवर्गाचा अंड आहे 18 सेंटीमीटर्स. त्यानंतर आहे प्लाझ्मा पेशीपटल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. तुम्हाला म्हणलो मी की आपलं प्लांट जे असते, प्लांटला काय सेल वॉल असते, पेशी व्यक्तिका ती काय ही आपल्यावाली ही सेल आपली फ्रीली परमेबल आहे. आणि जो सेल मेम्ब्रेन ऑल प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे सिलेक्टिव्ह परमेबल आहे. हे कसं आहेत अपसेंट असते तर आपल्या ॲनिमलमध्ये आणि प्रेझेंट असते ती प्लांटमध्ये. पेशी व्यक्तिका प्लांट सेल आणि प्लाझ्मा ऑर सेल मेम्ब्रेन पेशीपटल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन न्यूक्लियसला केंद्रक पटल. आणि हे काय आपला गोल्जी ॲपरेटस, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया वगैरे असते इथं. हे सायटोप्लाझम, हे मायटोकॉन्ड्रिया. इथं या प्रकारे DNA वगैरे बाकीचे ऑर्गॅनिल या पद्धतीने इथं आपण एक एक्सप्लेन करणार आहोत. गॅप बिटवीन न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन आहे सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये काय असते? सायटोसोल प्लस ऑर्गॅनिल म्हणजे सायटोप्लाझम. आणि काय नंतर येते आपल्याला येते ते सेल वॉल का असते तर फक्त आधार देणे, निर्जीव घटक आहे, फ्री परमेबल आहे. आणि कोणाची सेल वॉल कशाने बनली आहे तर मोनेराची म्युरॅमिक ॲसिड, फंगायची कायटिनने आणि प्लांटची सेल्युलोजने. त्यानंतर येतो आपल्याला सेल वॉल झाला तर सेल मेम्ब्रेन प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे तर सिलेक्टिव्ह परमेबल आहे. त्यामध्ये काय 40% लिपिड आहे, फॅट आहे मेड, 58% प्रोटीन. लक्षात ठेवा 58% प्रोटीन, 40% लिपिड, फॅट, 2% कार्बोहायड्रेट. आत जाणे म्हणजे एंडोसायटोसिस, बाहेर येणे म्हणजे एक्झोसायटोसिस. लिव्हिंग स्ट्रक्चर ऑफ सेल इज डबल लेअर लायपोप्रोटीन, फॉस्फोलिपिड्स आणि लायपोप्रोटीन्स पासून. तर लिव्हिंग स्ट्रक्चर ऑफ सेल काय ही डेड होती सेल वॉल आणि लिव्हिंग आहे ती काय आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑर सेल मेम्ब्रेन. आणि ते कशाने बनलेलं आहे तर फॉस्फोलिपिड्स, लायपोप्रोटीन्स. आणि ती कशी आहे डबल लेअरची. आणि काय हे प्रोटीनने होत असते एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस. त्यानंतर येतो आपल्याला त्यामध्ये असतो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनिल्स. ऑल 5 किंगडममध्ये हॅव अ सेल मेम्ब्रेन. सर्वांना सेल मेम्ब्रेन आहे पण फक्त ओनली प्लांटमध्ये सेल वॉल असते. हे सॉरी आपल्या याच्यामध्ये सेल वॉल नसते. कशामध्ये तर ॲनिमलमध्ये. कारण बाकीच्यामध्ये सेल वॉल आहे जसे की मोनेरा ॲसिड, फंगामध्ये कायटिन, प्लांटमध्ये सेल्युलोज. फक्त ॲनिमलमध्ये नसते. सर्वांमध्ये सेल मेम्ब्रेन असते. त्यानंतर येतो आपला पुढचा टॉपिक. त्यामध्ये असतो सायटोप्लाझम. सायटोप्लाझम तुम्हाला आधीच सांगितलं की सायटोप्लाझम आहे तो कशा येणार सायटोसोल प्लस अदर ऑर्गॅनिल. ते सायटोसोल काय तर पेशीमधले फक्त लिक्विडला म्हणतो आपण सायटोप्लाझममधील लिक्विडला म्हणतो आपण सायटोसोल. तर त्यानंतर न्यूक्लियस काय आपल्याला तर क्रोमोझोम, DNA, जीन, न्यूक्लियोटाइड, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे कसा तयार होत असतो न्यूक्लियस तर तो पहिले न्यूक्लियोटाइडचा जीन, जीनचा DNA, DNAचा क्रोमोझोम, क्रोमोझोमचा न्यूक्लियस. लक्षात ठेवा न्यूक्लियोटाइड N ते N. आणि GDC बँक आहे आपल्याली जीन, DNA, क्रोमोझोम. न्यूक्लियोटाइड, जीन, DNA, क्रोमोझोम, न्यूक्लियस. तर त्यानंतर आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर पोर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये न्यूक्लिअर पोर असता, न्यूक्लिओलस बी असतो. त्यानंतर अपसेंट इन RBC काय आहे तर आपल्याला जो काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम घेऊ आता आपण. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अंतर्द्रव्य जालिका पेशीमधील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणे हे त्याचं झालं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. रिमूव्ह द टॉक्सिक सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी बाय डिझॉल्विंग देम इन वॉटर. कशी रिमूव्ह करते तर रिमूव्ह टॉक्सिक सबस्टन्सेस इन द बॉडी बाय डिझॉल्विंग देम इन द वॉटर. आणि हे कशामध्ये अपसेंट असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तर RBC आणि अंडपेशीमध्ये ER
एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲब्सेंट असतो. लक्षात ठेवा, RBC आणि अंडपेशीमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲब्सेंट असतो. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्याच्या सरफेसवर रायबोझोम असतात त्याला आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. त्याचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस आणि फॅट सिंथेसिस, फॅट अँड लिपिड सिंथेसिस, प्रोटीन आणि फॅट अँड लिपिड सिंथेसिस. त्यामध्ये नंतरचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, सॉरी आपण चुकीचं बोललो मी, त्यासाठी सॉरी. एक काय फरक आहे याच्यामध्ये ER आणि SER मध्ये? तर रफमध्ये होते प्रोटीन सिंथेसिस, स्मूथमध्ये होते फॅट आणि लिपिड सिंथेसिस. यामध्ये रायबोझोम नसतो. याचं काम आहे फॅट आणि लिपिड सिंथेसिस. रफवाल्याचं काम काय आहे? प्रोटीन सिंथेसिस आणि टाकाऊ विल्हेवाट लावणे हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम आहे. त्यानंतर येतो गोल्जी ॲपरेटस. गोल्जी ॲपरेटस काय? तर सेल वॉल मेम्ब्रेन लायसोझोममध्ये मदत. सेल वॉल मेम्ब्रेन लायसोझोम निर्मितीमध्ये मदत. गोल्जी ॲपरेटसचं काय काम आहे? तर सेल वॉल बनवणे, मेम्ब्रेन बनवणे, लायसोझोम बनवणे, निर्मितीमध्ये त्यांना मदत करत असतो हा गोल्जी ॲपरेटस. तर व्हॅक्यूल तयार करणे, पॅकेजिंग ऑफ प्रोटीन करणे हे सर्व काम कोणाचं असेल तर गोल्जी ॲपरेटसचं आहे. तर प्रोटीनचं रूपांतर हार्मोन और एन्झाईममध्ये तो करत असतो. जर केमिकल फॅक्टरी ऑफ सेल, कारण तो केमिकल फॅक्टरी म्हणजे जसं की प्रोटीनचं रूपांतर हार्मोन किंवा एन्झाईममध्ये करत असतो. रासायनिक कारखाना म्हणत असतो मराठीमध्ये. त्यानंतर लायसोझोम बाय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम लैकारिका, त्याला आपण लायसोझोमला म्हणत असतो. विषारी पदार्थांना उद्ध्वस्त करणारे पथक विल्हेवाट लावणार. तर ते स्वयं लायसिस, ऑटोलायसिस, सुसायडल बॅग त्यांना म्हणत असतो, कारण ते ऑटोलायसिस, स्वयंलयी, आत्मघाती पिशव्या. तर कंटेन डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात त्याच्यामध्ये. सस्तन प्राण्यांच्या RBC मध्ये ॲब्सेंट असतात. सस्तन प्राण्यांच्या RBC मध्ये, RBC लक्षात ठेवा, RBC कारण ते स्वतः सुसाईड करू शकत नाही. मग हायड्रोलायटिक एन्झाईम 1 डझनपेक्षा जास्त असतात. हे सर्व PYQ आहेत. तर मायटोकॉन्ड्रिया तंतुकणिका, एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिशोषण. मायटोकॉन्ड्रिया कसे ऑक्सिशोषण करते, एरोबिक रेस्पिरेशन करत असतो. तर ॲब्सेंट इन RBC, कारण तो जर तिथं प्रेझेंट असला RBC मध्ये तर रोज ऑक्सिजन खाऊन जाणार आहे म्हणून तिथं ॲब्सेंट असतो, म्हणून स्वतः ऑक्सिजन वापरत नाही. तर त्यानंतर पॉवर ऑफ सेल, कारण तर काय तर ATP प्रोडक्शन, ओनली DNA प्रेझेंट आउटसाइड दी न्यूक्लियस इज मायटोकॉन्ड्रिया. कशामुळे? तर हे प्लांटमधले चाललं, प्लांट ॲनिमलमध्ये चाललं. जर तेच जर याच्यात असतं, प्लांटबद्दल असतं, तर त्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्लस मायटोकॉन्ड्रियामध्ये DNA आणि आपला हा प्रेझेंट असतो. DNA प्रेझेंट असतो मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्टमध्ये. त्यानंतर क्लोरोप्लास्ट कशात असतं? फक्त प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये नसतो. त्यानंतर फोटोसिंथेसिस हे त्याचं महत्त्वाचं काम आहे, प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत करणं. एनर्जी फॅक्टरी ऑफ सेल आणि केमिकल फॅक्टरी कोण आहे? तर आपला जो आहे केमिकल फॅक्टरी तो आहे गोल्जी ॲपरेटस. लायसोझोम जो आहे तो सुसायटल बॅग्स आहे. तर व्हॅक्यूल रिक्तिका, अन्नदायी आणि अन्नपदार्थ आणि पाणी साठवणे. प्लांटमध्ये मोठा असतो, प्लांटमध्ये, कारण त्यांना अन्नपदार्थ लागते जास्त प्रमाणात, आणि पाणी साठवणे, कारण ज्यावेळेस हे पडेल असेल, दुष्काळ पडेल असेल तरी ते जगू शकतात, कारण त्यांचा व्हॅक्यूम मोठा असतो. त्यामध्ये अन्नपदार्थ साठवले जास्त प्रमाणात असते. ॲनिमलमध्ये लहान प्रकाराचा व्हॅक्यूल असतो. पुढे तर हे डिफरंट दिलं आहे प्लांट आणि ॲनिमलबद्दल. सेल वॉल ॲनिमलमध्ये नसते, प्लांटमध्ये असते. सेंट्रिओज असतात, कारण इथं रिप्रोडक्शन बाय कसे होते? सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, असेक्शुअल बी होते आणि सेक्शुअल बी असते. पण यामध्ये आपलं हे नसते, ज्या प्रकारे इथं आपले जर्म सेलचं डिव्हिजन होत असते ते सेंट्रिओजची गरज असते, इथं नसते. सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनिल जास्त असतात, इथं प्लांटमध्ये कमी असतात. व्हॅक्यूल लहान असतो, इथं मोठा असतो. इथं क्लोरोप्लास्ट सबस्टन्स असतो, इथं क्लोरोप्लास्ट कलर, इथं फोटोसिंथेसिस करणे भाग आहे प्लांटला. टाइप ऑफ सेल, न्यूक्लियर मेम्ब्रेन बेस. टाइप ऑफ सेल, न्यूक्लियर मेम्ब्रेन बेसवरून, न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या प्रेझेंट और ॲब्सेंट याच्यावरून ते डिफाईंड होत असतात. तर न्यूक्लियर मेम्ब्रेन असला तर ते असतं युकॅरियोटिक, ॲब्सेंट असला तर तो असतो प्रोकॅरियोटिक. न्यूक्लियर मेम्ब्रेन लक्षात ठेवा, न्यूक्लियर मेम्ब्रेन सर्वात असतो प्रेझेंट, पण त्यामध्ये काय फक्त मोनेरामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन नसतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन वेगळ्या प्रकारे. आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन कशासाठी असतो? तर न्यूक्लिओलसला असतो, त्यामुळे न्यूक्लियसवरच ते खरं डिपेंड आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन तर सर्वांना असतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आपल्याला? सेल मेम्ब्रेन, कारण तो सेल वॉलच्या इनरमध्ये असतो. आणि जो आपला न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तो न्यूक्लियसला लागलेला असतो, म्हणून तो जर ॲब्सेंट असला तर तो काय झाला? प्रोकॅरियोटिक कोण आहे? फक्त मोनेरा आहे. आणि युकॅरियोटिक उरलेले 4 किंगडम युकॅरियोटिक, कारण त्यांना
न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. लक्षात ठेवा, एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय कुठले आहेत तर प्रोटिस्ट आहे, प्रोटिस्ट आणि काही फंगाय बी एकपेशीय आहेत. त्यानंतर बहुपेशीमध्ये काही फंगाय आणि प्लांट आणि ॲनिमल हे काय झाले, बहुपेशीय झाले. काही जर प्रॉब्लेम असेल, काही चुकत असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता आणि कशा पद्धतीने अजून इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, काही ट्रिक असतील तुम्ही त्या मला सांगा. आपल्या खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही नंबरने आपला ग्रुप आहे, त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता. काही ट्रिक असतील, काही चुकलेलं असेल, काही इम्प्रूव्हमेंट लागत असेल तर ते तुम्ही मला सांगू शकता. याच्यावर आपण ऑब्जेक्टिव्ह पण घेणारच आहोत. त्यानंतर जे ॲबसेंट असले, न्यूक्लियर मेम्ब्रेन जर ॲबसेंट असले तर प्रोकॅरियोटिक मोनेरा एकपेशीय फक्त, ओन्ली एकपेशीय. लक्षात ठेवा, हा ऑब्जेक्टिव्ह तयार होत असतो. इथं कुठले एकपेशीय आहेत की त्यामध्ये फक्त म्हणजे असे न्यूक्लियर मेम्ब्रेन कुठं ॲबसेंट आहे, कुठल्या किंगडममध्ये ॲबसेंट आहे तर ते आहे मोनेरा. DNA सोबत हिस्टोन लघुप्रोटीने असतात, कशात तर युकॅरियोटिकमध्ये. त्यानंतर काय जास्त घाण गेली तर गोल फिरून त्यामध्ये लघुप्रथिने कोणते कुठले, अर्जिनाइन लायसिनचं प्रमाण जास्त असते आणि ट्रिप्टोफॅनचं प्रमाण अभाव असतो. लक्षात ठेवा, लघुप्रथिनांमध्ये अर्जिनाइन, लायसिन, अमिनो ॲसिड हे जास्त प्रमाणाचं, LA आणि टी कमी असतो, अभाव असतो. सायटोलॉजी कसे, सेलचा अभ्यास करणे म्हणजे सायटोलॉजी. लॉंगेस्ट सेल कुठली तर नर्व सेल आहे, नर्व सेल न्यूरॉन, नर्व सेल लॉंगेस्ट सेल. युकॅरियोटिकमध्ये काय 2 पेअर ऑफ क्रोमोझोम. लक्षात ठेवा, जसं की आपल्या याच्यात 23 जोडे आहेत क्रोमोझोमच्या, तशा 2 पेअर ऑफ क्रोमोझोम युकॅरियोटिक्समध्ये. सर्वात जास्त हिस्टोन कशात आहे तर रेडिओलायटिन 600 पेअर आहेत. सर्वात जास्त कोणाचे तर 600 पेअर आहेत. कशात आहे, एक मिनिट. सर्वात जास्त रेडिओलायटिनमध्ये 600 पेअर असतात क्रोमोझोमचे. रेडिओलायटिनमध्ये 600 पेअर, सर्वात जास्त क्रोमोझोमचे पेअर जोडे आहेत 600 पेअर, 1200 टोटल. तर प्रोकॅरियोटिक 1 पेअर क्रोमोझोम, खऱ्या केंद्रकाचा अभाव. खऱ्या केंद्रकाचा अभाव, सेल ऑर्गेनेल, मायटोकॉन्ड्रिया, नॉट मेम्ब्रेन बाउंड. प्रोकॅरियोटिक 1 पेअर ऑफ क्रोमोझोम. लक्षात ठेवा, एकच पेअर असते. युकॅरियोटिकमध्ये 2 पेअर असतात क्रोमोझोम. खऱ्या केंद्रकाचा अभाव म्हणजे कारण सेल मेम्ब्रेन नसली तर मग तो कसा वाकला तिकडे राहणार आहे ना. तर सेल ऑर्गेनेल नॉट मेम्ब्रेन बाउंड, सेल ऑर्गेनेल नॉट मेम्ब्रेन बाउंड, मायटोकॉन्ड्रिया वगैरे असं नॉट मेम्ब्रेन बाउंड. आणि त्यानंतर हे आपलं प्लास्टिड. प्लास्टिड काय तर डबल मेम्ब्रेन प्लास्टिड, म्हणजे जसं की क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट ओनली इन प्लांट सेलमध्ये असतात. तर क्रोमोप्लास्ट काय तर क्लोरोप्लास्ट आहे, त्यामध्ये आपलं त्यामध्ये क्लोरोप्लास्टमध्ये ग्रीन कलरचा आहे. त्यानंतर येतं आपला त्यानंतर त्यामध्ये असतं आपल्याला कॅरोटीनचा कलर बघवा कशामध्ये असतो तर गाजरमध्ये असतो. लायकोपिन टोमॅटोमध्ये असतो. जाणतो काय आपण तुम्हाला सांगितलं पिवळ्या कलरसाठी बिटालिन्स गडद गुलाबी हा PYQs आहे. त्यानंतर येतो आपला क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्टमध्ये असतो ल्युकोप्लास्टमध्ये अमायलोप्लास्ट आणि ॲल्युरोप्लास्ट हे 2 प्रकार आहेत. अमायलोप्लास्ट आणि ॲल्युरोप्लास्ट. तर स्टार्च स्टोअर करतो तो अमायलोप्लास्ट आणि ॲल्युरोप्लास्टमध्ये काय प्रोटीन स्टोअर करतो. आणि तिसरा काय तर हे अमायलोप्लास्ट, ॲल्युरोप्लास्ट आणि ॲलाओप्लास्ट त्यामध्ये फॅट. 3 स्टोरेज 3 प्रकार, स्टार्च, अमायलेज, प्रोटीन, ॲल्युरो आणि एलो फॅट लेलो. त्यानंतर येतो आपलं झालं हे टोमॅटो, लायकोपिन, कॅरोटीन बघवा गाजर, जाणतो पिवळा आणि बिटालिन्स गडद गुलाबी बीटमध्ये असतो. त्यानंतर येतो आपला ग्रॅनम, ग्रुप ऑफ थायलॉकॉइड्स, त्याला म्हणतो आपण ग्रॅनम. हे काय ग्रॅनम आहे आणि प्रत्येक लेअर जो आहे तो काय थायलॉकॉइड, प्रत्येक जो आहे ते थायलॉकॉइड आणि ते टोटल म्हणतो आपण ग्रॅनम. हे कशासाठीचं युनिट आहे तर फोटोसिंथेसिसचं युनिट आहे. तर ग्राम स्टेनिंग काय तर बॅक्टेरिया आपण ओळखायचा, तर बॅक्टेरिया पॉझिटिव्ह आहे,
ग्राम पॉझिटिव्ह और ग्राम निगेटिव्ह असं आपण त्याला ओळखत असतो. तर स्टेन जो असतो, स्टेन दिला जातो, तो वॉश केल्यावर जर तो कलर तसंच राहून गेला तर तो काय होतो, पॉझिटिव्ह असतो, जांभळा कलर येतो. अल्कोहोल दिलं त्या बॅक्टेरियाला, जांभळा कलर आला तसाच राहिला तर पॉझिटिव्ह, आणि गेला तर निगेटिव्ह. तर त्यामध्ये कुठले कुठले पॉझिटिव्ह आणि कुठले निगेटिव्ह, तर निगेटिव्ह कुठलेही एक लक्षात ठेवा, बाकीचे तुम्ही मारू शकता किंवा दोन्ही लक्षात ठेवा. तर निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्हमध्ये आले डिप्लोकॉकस DNSSC, डिप्लोकॉकस, निओकॉकस, स्ट्रिप्टोकॉकस, क्लोस्ट्रिडियम, डिप्लोकॉकस, निओकॉकस, स्ट्रिप्टोकॉकस, क्लोस्ट्रिडियम. लक्षात कसं ठेवणार ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. निगेटिव्ह इकोलाई, सॉल्मोनेला, सुडोमोनास आणि काय हिमोफिलस. लक्षात ठेवा, इकोलाई, सॉल्मोनेला, सुडोमोनास, हिमोफिलस. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी डोळ्याचा पडदा मध्ये या आढळून येतात. कुठल्या, तर दंडू आणि शंकू संवेदी तंत्रिका डोळ्याचा पडदा. लक्षात ठेवा, हा ऐकवे. जंतू संसर्ग झाल्यावर त्यावर प्रतिक्रिया म्हणून मास सेल जे ते हिस्टामिन स्त्रवत असतात. जंतू संसर्ग झाल्यावर हिस्टामिन मास सेल स्त्रवत असतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप, तर तो कोणी शोध लावलाय, तर रॉबर्ट हुकनं शोध लावलाय. आणि RBC काय असतं, तर बायकॉन्केव्ह असतात, केव अशा, म्हणजे मध्ये गुफा प्रकारे असतो. सॉरी, एकदा परत करून दाखवतो मला. अशा मध्ये खोल खड्डे असतात. इथं काय आपल्याजवळ पेन नाही, हाताने काढतोय, जसं काढायचा प्रयत्न करतोय. तर त्यानंतर इथं द फॉर्मेशन ऑफ WBC बोन मॅरो, आणि बॅक्टेरिया त्यामध्ये मरतात. WC बॅक्टेरियाला मारतात. तर रॉबर्ट हुकनं सेलचं नाव पण दिलंय, सेल नेम. तर त्यानंतर पुढे हिस्ट्री ऑफ डायव्हर्सिटी. आपण हे पार्ट 2 मध्ये म्हणजे दुसऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ओके, धन्यवाद.